नमस्कार मित्रांनो, युडायस प्लस पोर्टलवर आपल्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून आलेला असेल, तर त्यास आपल्याला युडायस प्लस पोर्टलवर इम्पोर्ट करावे लागते आणि इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर माहिती असणं आवश्यक असतं किंवा त्या शाळेतील शिक्षकांनी त्यास ड्रॉपबॉक्समध्ये ठेवलं नसेल, तर त्यास रिक्वेस्ट पाठवावी लागते किंवा त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला त्यास ड्रॉपबॉक्समध्ये ठेवा असे सांगावे लागते. तर या तीनही बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करतोय. युडायस प्लसच्या वेबसाईटला आपण येतोय. इथून युडायस प्लसचं कॉमन लॉग इन करायचं आहे. कॉमन लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण जे काही युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो युजर आय डी पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीनं लॉग इन होऊन जाणार आहात. लॉग इन केल्यानंतर आपणासमोर युडायस प्लसचे 4 मॉड्यूल्स तुमच्या समोर दिसतील. त्यातील आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवर जायचं आहे. सगळ्यात शेवटच्या टॅबवर त्याला गो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या शाळेच्या एस-डी-एम-एस पोर्टलवर याल. इथे तुम्हाला करंट अकॅडमिक इयर 2026-27 असं निवडायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सूचना येतील त्या क्लोज करा. शाळेची माहिती येईल ती क्लोज करा. क्लोज केल्यानंतर आता आपल्याला एक विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून इम्पोर्ट करायचा आहे आणि तो इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं त्याचा पेन नंबर माहिती असणं आवश्यक आहे. तर तो पेन नंबर आपल्याला पहिला कुठून मिळवायचा आहे? त्यासाठी आपण स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशनवर येतोय. इम्पोर्ट मॉड्यूलला क्लिक करतोय. त्यानंतर इम्पोर्ट विदिन स्टेट याच्यावर या खालील गो या बटनाला क्लिक करतोय आणि इथे इम्पोर्ट स्टुडंटसाठी गेट पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला त्यासाठी पाहिजे असेल. जर तुमच्याकडे पेन नंबर असेल तर आपण डायरेक्ट इथे पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून गो या बटनाला क्लिक करणार आहोत. परंतु आपल्याकडे पेन नंबर नाही. आपण पेन नंबर शोधणार आहोत. त्यासाठी गेट पेन नंबर DOB याला क्लिक करतोय. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थचं फक्त वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे आणि सर्च या बटनाला क्लिक करायचं आहे. सर्चला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर स्टुडंटचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आलेली आहे. हा पेन नंबर आपण कुठेतरी लिहून घ्यायचा आहे किंवा या ठिकाणावरून त्याला कॉपी करायचा आहे. जन्मतारीख लिहून घ्यायची आहे आणि याला आपल्याला क्लोज करायचं आहे. याची नोंद केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तर गो या बटनाला क्लिक करायचं आहे. गोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती आपणासमोर आलेली दिसेल आणि तो पूर्वी कोणत्या शाळेमध्ये होता त्याची माहिती आपल्याला इथे प्रिव्हियस स्कूल डिटेल्समध्ये दिसेल. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट टू 2026-27 असा टॅब दिसेल. त्याचा जो वर्ग आहे तो वर्ग आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही. तो वर्ग ऑटोमॅटिक इथे आलेला आहे आणि आपल्याला आपल्या शाळेच्या कोणत्या तुकडीमध्ये त्याला पाठवायचं आहे ती तुकडी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि आपल्या शाळेमध्ये तो कोणत्या तारखेला त्याचं ॲडमिशन झालं ती तारीख आपल्याला या कॅलेंडरला सिलेक्ट करून आपण घ्यायची आहे. जी काही तारीख असेल त्या तारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर इम्पोर्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे पुन्हा एक सूचना येईल. त्या विद्यार्थ्याला आपल्याला या शाळेमध्ये अकॅडमिक इयरमध्ये घ्यायचं आहे का अशी एक सूचना आहे. याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तो स्टुडंट आपल्याला सक्सेसफुली इम्पोर्ट होईल. तर अशा पद्धतीनं ही इम्पोर्ट करण्याची प्रोसिजर आहे. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे आपल्याजवळ तो ड्रॉप बॉक्समध्ये नाही आणि त्याला आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची आहे किंवा हे करण्यापूर्वी आपल्याला त्या शाळेतील मुख्याध्यापकांना कॉन्टॅक्ट करून त्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाका असं सांगावं लागतं. जर त्यांच्याकडनं हे शक्य झालं नसेल तर आपण त्याला आपल्या लॉग इनवरून त्याला रिक्वेस्ट पाठवू शकता. त्याची प्रोसिजर आपण पुढे पाहतोय. आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे. त्या विद्यार्थ्याचा आपण इथे पेन नंबर टाकलाय, जन्मतारीख टाकली, गो या बटनाला क्लिक केले. गोला क्लिक केल्यानंतर आपल्याला तो इथे इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध नाही. पूर्वीच्या शाळेचं नाव दिसतंय. आपण त्या शाळेला कॉन्टॅक्ट करून ड्रॉप बॉक्समध्ये टाका अशी विनंती करू शकतो. परंतु समजा त्यांच्याकडे आपण 2दा-3दा फॉलोअप घेतल्यानंतरही रिक्वेस्ट आली नसेल किंवा ड्रॉप बॉक्समध्ये टाकला नसेल आणि आपल्याला इम्पोर्ट करण्यासाठी इथे एक लाल अक्षरामध्ये एक इम्पोर्ट इज नॉट अलाउ बिकॉज द स्टुडंट इज करंटली ॲक्टिव्ह म्हणजे तो त्या शाळेमध्ये अजूनही ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे आणि त्याला ड्रॉप बॉक्समध्ये लेफ्ट करून त्यांनी टाकायला हवंय, परंतु टाकलेलं नाहीये आणि अशा विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची आहे. तर त्यासाठी आपण परत या स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट या टॅबवर येतोय. इथे आल्यानंतर आपल्याला विदिन स्टेट या गो बटनाला क्लिक करायचं आहे.
गोला क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलाच ऑप्शन आहे जनरेट स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट, यावर जायचं आहे. गो या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा PEN नंबर टाकायचा आहे. त्याची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे आणि गेट डिटेल्सला क्लिक करायचं आहे. गेट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची बेसिक डिटेल्स पाहायला भेटेल. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला स्टुडंट ॲडमिशन इन डिटेल्स, म्हणजे आपण कोणत्या वर्गामध्ये त्याला प्रवेश घेतोय, त्या वर्गाचं क्लास या ठिकाणी येतोय. जर समजा क्लास पुढचा असेल तर आपण पुढचा एक क्लास इथे निवडू शकतो आणि त्याच वर्गात असेल तर आपल्याला तोच वर्ग या ठिकाणी ठेवायचा आहे. त्या वर्गासाठी त्याची तुकडी कोणती आहे ती इथे टाकायची आहे. सिलेक्ट करायची आहे जर आपल्याकडे जास्त तुकड्या असतील तर. आणि तो विद्यार्थी आपल्याकडे कोणत्या तारखेला ॲडमिशन त्याचं झालंय, प्रवेश झालाय, ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची. रिमार्कमध्ये एकच रिमार्क आहे इथे, प्लीज रिलीज द स्टुडंट फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड, याला क्लिक करायचं आहे आणि जनरेट स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा एक पॉपअप मेसेज येईल, याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर त्या शाळेला ती रिक्वेस्ट आपल्याला गेलेली दिसेल, याला ओके करायचं आहे. आता आपली रिक्वेस्ट गेली की नाही हे पाहण्यासाठी आपण परत एकदा बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट आपल्याला या 4 नंबरच्या टॅबमध्ये पाहायला भेटेल. व्ह्यू स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट या गो या बटनाला जायचं आहे आणि आपण ज्या शाळांना आतापर्यंत रिक्वेस्ट पाठवलेल्या आहेत त्या शाळांच्या पाठवलेल्या रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. पुन्हा थोडंसं बॅक येतोय. एकूण रिलीज रिक्वेस्ट 2 आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आता ज्या शाळांना आपण रिक्वेस्ट पाठवली त्या शाळांनी काय करायचं आहे, त्या शाळांनी याच स्टुडंट रिलीज रिक्वेस्टवर यायचं आहे आणि या ठिकाणी 2 नंबरचा जो ऑप्शन आहे अप्रूव्ह स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट याच्या गोला क्लिक करायचं आहे आणि इथे त्या ज्या शाळांना रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्या रिक्वेस्ट या ठिकाणी आलेल्या असतील आणि इथे ॲक्शन बटनमध्ये आपल्याला त्याला अप्रूव्हल द्यायचं आहे. फक्त एवढंच काम या ठिकाणी करायचं आहे आणि एकूण किती रिक्वेस्ट आले ते या ठिकाणी पाहू शकता. परत एकदा बॅक येतोय. तर अशा पद्धतीनं आपण एक्झॅक्ट जे विद्यार्थी आहेत ते आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट कसे करायचे, त्यांचा पेन नंबर कसा जनरेट करायचा किंवा ड्रॉपबॉक्समध्ये नसलेल्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट कशी पाठवायची, रेग्युलर विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.